TC 544 C इनपुट सप्लाय 90 ते 270 AC/DC याचं आपण आज सेटिंग करणार आहोत। त्याचं वायरिंग डायग्राम आपल्याला याच्याप्रमाणे करायचं आहे। डायग्राम दिलेलं आहे कंट्रोलरवरच। त्या 1 2 न्यूट्रल आणि फेज आहे। ओके, इथे आपल्याला कनेक्शन करायचे आहेत। कंट्रोलरवर सगळे डिटेल्स वगैरे दिलेले आहेत, तशा त्याप्रमाणे आपल्याला त्याची वायरिंग करायची आहे। वायरिंग आपण कंट्रोलरवर डायग्राम प्रमाणे केलेली आहे। न्यूट्रल फेज, त्यानंतर आपण एक कॉमन दिलेली आहे आणि एक त्याच्यातून एनो घेतलेला आहे, जो की आपण लोडला दिलेला आहे। लोडची जी न्यूट्रल आली आहे ती आपण डायरेक्ट सप्लायमधून घेतली आहे आणि एक सेन्सर यूज केलेला आहे RTD। ओके, आता आपण सप्लाय चालू केलेला आहे। इनपुट आता सेटिंग करून या। डाऊन बटन 3 सेकंद दाबून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर इनपुट येईल। इनपुटमध्ये RTD सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, कारण आपण RTD सेन्सर लावलेला आहे। इथे आपल्याला एक एस ठेवायचं आहे। रेझोल्युशन एकच ठेवा। युनिट सेल्सियसमध्ये ठेवा। सेट पॉईंट लो लिमिट -150 ठेवा। सेट हाय लिमिट 850 ठेवा। ॲक्शन फॉरवर्ड तुम्हाला जशी ॲप्लिकेशन असेल त्याप्रमाणे आपण याची सेटिंग करूयात। कंट्रोल आपण ऑन ऑफ ठेवूया। PID असेल तर PID ठेवू शकता। आउटपुट रिले यूज करू शकता। आउटपुट SSR सुद्धा आहे, पण आपण रिले यूज करतो आहे। ड्युअल मोड, जर तुम्ही दुसरं रिले कामात घेणार असाल तर येस करा, आणि नाहीतर नका करू। हिट कूल आपल्याला येस और नो, म्हणजे आपण जसं फॉरवर्ड रिव्हर्स करतो त्याप्रमाणेच आपण हिट कूल यूज करू शकतो। ॲक्शन 2 म्हणजे जर ज्याप्रमाणे आपण ॲक्शन 1 घेतली आहे फॉरवर्ड रिव्हर्ससाठी, त्याप्रमाणेच आपण फॉरवर्ड रिव्हर्स ॲक्शन 2 साठी सुद्धा यूज करू शकतो। ओके, रिसेट नोस ठेवूयात। आता डाऊन बटन 3 सेकंदापर्यंत प्रेस करून आपण एक्झिट घेऊया। आपली जे सेट व्हॅल्यू आहे ती खाली ग्रीन कलरमध्ये दिसते आणि व्हाईटमध्ये आपल्याला व्हाईट कलरमध्ये प्रेझेंट व्हॅल्यू दिसते। याप्रमाणे आपण सेटिंग करून घेतलेली आहे। आता आपण ॲक्शन फॉरवर्ड ठेवलं आहे, म्हणजे एक टेम्परेचर देऊयात, सेट व्हॅल्यू देऊयात, त्याच्यानंतर तो आपल्याला लॅम्प ग्लो होईल। आता आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू आहे 27 आणि सेट व्हॅल्यू आहे 35। आता आपण सेन्सर गरम करूयात। सेन्सर गरम केल्यानंतर जसं जसं टेम्परेचर वाढेल, 35च्या वरती जर टेम्परेचर गेलं तर आपल्याला इनपुट आपलं आउटपुट ऑन झाला पाहिजे। इथे सेट 1 आणि सेट 2 दोघं ऑप्शन दिलेले आहेत। पण दोघं रिले यूज करायचे असेल तर डिफरंट आपण यूज करू शकतो। ओके, आता आपण याला